लातूर जिल्ह्यात यावर्षी उशिराने पावसाला सुरुवात झाली असून मृग नक्षत्र संपून गेल्यावरही जिल्ह्यातील जळकोट तालुका वगळता सगळीकडेच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडलाय। त्यामुळे जमिनीत थोडाफार ओलावा निर्माण झाला असून शेतकऱ्यांना आता पेरणीचे वेध लागलेत। मात्र काळ्या आईची ओटी भरण्यासाठी शेतकरी राजा उतावीळ झालाय। मात्र अजूनही जमिनीत पुरेशी ओढ निर्माण झाली नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आले असून 2 दिवसाच्या पावसानं नेमकी शेतजमिनीची काय स्थिती आहे या त्या ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। लातूर शहर आणि लातूर जिल्हाभरामध्ये गेल्या 2 दिवसापासून झालेल्या पावसामुळे काही प्रमाणात का होईना शेतकऱ्यांच्या अपेक्षा ज्या आहेत त्या पुन्हा एकदा पल्लवित झालेल्या आहेत। काल आणि परवा असे 2 दिवस पाऊस मध्यम ते हलक्या स्वरूपाचा लातूर शहर आणि जिल्ह्यामध्ये पडलाय। त्यामुळे पेरणीची घाई कुठेतरी आता शेतकरी करताना दिसतोय। मात्र कृषी विभागाच्या माहितीनुसार किंवा सूचनेनुसार जोपर्यंत 100 मिमी पाऊस होत नाही तोपर्यंत पेरणी करू नका असं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आले। अजूनही पाहायला गेलं तर पाऊस पडलेला आहे, वरून जमीन ओली दिसते। आपण पाहू शकतो हे कातपूर शिवारातलं हे चित्र आहे। वरून जमीन ओली दिसते, पाऊस पडलेला आहे। मात्र शेतकऱ्यांना असं वाटतं की आता जमीन ओली झाली आहे, काळ्या आईची ओटी भरण्याची वेळ आली आहे। मात्र शेतकऱ्यांनी तात्काळ पेरणीची घाई करू नये, कारण मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी जमीन जरी ओली झालेली असली तरी या ठिकाणी जर पाहायला गेलं तर वरून ही जमीन ओली दिसते। जर थोडीशी उकरल्याच्या नंतर पूर्णपणे ओलावा जो आहे तो 6 मीटर पेक्षा जास्त ओलावा पेरणीसाठी पाहिजे। मात्र अजूनही पूर्णपणे ओलावा या ठिकाणी दिसत नाहीये। ही जमीन भुसभुशीत अशी या ठिकाणी दिसते आणि ओलावा या जमिनीमध्ये वरच्या स्वरूपात वरच्या थरात थोड्याफार प्रमाणात आहे। मात्र खाली ही जमीन जर पाहायला गेली तर कोरड्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। अशाच पद्धतीने जर पाहायला गेलं तर ओलावा जो आहे तो जमिनीत कमीत कमी 6 मीटरपेक्षा जास्त अंतरावर ओलावा निर्माण होणं गरजेचं आहे, तर पेरणी योग्य ती जमीन होईल। त्यासाठी जर पाहायला गेलं तर सध्या पाऊस जो आहे तो 45 मिलीमीटर इतकाच लातूर शहर आणि लातूर जिल्ह्यामध्ये पडलेला आहे। त्यामुळे एकूणच जर परिस्थिती पाहायला गेलं तर पेरणी योग्य पाऊस अजूनही झाला आहे असं म्हणता येणार नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठं ना कुठं पेरणीची घाई न करता अजून चांगल्या पावसाची प्रतीक्षा या ठिकाणी करणं गरजेचं आहे। आणि हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या 15 जुलैपर्यंत चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी आणि काळ्या आईची ओटी भरण्यासाठी अजून थोडी वाट पाहावी लागणार हे मात्र नक्की। कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। Thanks for watching Ekmat Digital.